अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. यमराजाला प्रसन्न करण्याकरता या दिवशी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्यतः खरेदी, धनाची आणि भगवान कुबेराची पूजा केली जात असली तरी शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या संध्याकाळी दीपदान करण्याचं खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की यामुळे भगवान यमराज प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यू टाळतात. चला तर मग जाणून घेऊयात यमदीपदान करण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत. शिवाय यमदीप कसा तयार करावा, वात कोणती वापरावी, कोणत्या दिशेला यमदीप ठेवावा आणि मंत्र कोणता म्हणावा. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. शास्त्रात नमूद केलेल्या काही उल्लेखांनुसार अश्विन अमावस्येला प्रदोषकाळी समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरीला श्रीहरी विष्णूंचा अंशावतार मानलं गेलंय. दीर्घायुष्य, उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचं पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं गेलंय. कौटुंबिक आरोग्य सुदृढ नसेल तर धनसंपदा टिकून राहत नाही, स्थिरावत नाही. या उलट कौटुंबिक आरोग्य उत्तम असेल तर धनकोशात वृद्धी होत राहते. म्हणूनच धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी पूजनासह धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी यमदीपदानालाही तेवढंच महत्त्व आहे. याचबरोबर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली. या दिशेकडून घातक लहरी प्रवाहित होत असतात, त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम टाळावा याकरिता यमदीप लावला जातो. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. शिवाय जीवाचा मृत्यूकाळ हा 13 दिवसाच्या कालचक्रांचा असतो. म्हणजे मृत्यूनंतर जीव भूलोकातून परलोकात जाण्यासाठी 13 दिवसाचा वेळ घेतो. म्हणूनच मृत्यूनंतर 13 दिवसांनी श्राद्ध करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसातही यमलहरींच्या प्रभावामुळे अकाल मृत्यू येऊ नये म्हणून त्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं जातं. यमदीपामध्ये कणकेचा दिवा तयार केला जातो किंवा एक नवीन दिवा आणला जातो आणि या दिव्यामध्ये तिळाचं तेल प्रामुख्यानं वापरलं जातं. हा दिवा सर्वात आधी देवासमोर लावला जातो आणि त्यानंतर तो घराबाहेर, अंगणात किंवा तुळशी बाहेर लावला जातो. शिवाय दिव्याची वात ही दक्षिणाभिमुख असते. मात्र संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतरच हा दिवा अर्पण करायचा असतो. हे दीपदान करण्याची प्रथा कशी सुरू झाली तर प्राचीन पुराणातील एका कथेनुसार एकदा यमराजांनी यमराजांच्या दूतांना विचारलं की लोकांना मरताना तुम्हाला कधी दुःख झालंय का. त्यावर यमदूत म्हणाले की एकदा एका राजपुत्राचा मृत्यू झाला, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. राजकुमाराच्या लग्नाला अवघे 4 दिवस झाले होते. राजपुत्राच्या मृत्यूनं राजवाड्यात हळहळ निर्माण झाली. नववधूचा आक्रोश पाहून आमचं मन आम्हाला शिव्या देऊ लागलं. त्यानंतर यमराजांच्या दूतांनी यमराजांना विचारलं की हे यमदेव, जीवाचा अकाली मृत्यू टाळता येईल असा कोणताही उपाय नाही का. यमराज म्हणाले, जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिवा लावून माझी आठवण करेल त्याला अवकाळी मृत्यूचं भय राहणार नाही असं वरदान दिलं. धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित करण्याच्या परंपरेबद्दल आणखीही काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. या दिवशी घरातील देवतेसमोर दिवा लावून तसंच घराबाहेर यमदीपाला हा दिवा समर्पित करून तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू शकता. मग हा दिवा कसा लावावा. अपमृत्यू म्हणजेच अकाळी मृत्यू येऊ नये याकरता सायंकाळी तांदळाची किंवा पिठाची आरास तयार करावी किंवा स्वास्तिक काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करावं. त्यावर 4 मुखी कणकेचा दिवा किंवा मातीचा एक नवीन दिवा ठेवावा. हा दिवा रात्रभर तेवत राहावा. यासाठी थोडा मोठा दिवा घ्यावा. आता यम दीपदानासाठी लागणारा दिवा कसा तयार करावा तर याची सोपी पद्धतही बघूया. यासाठी पिठाचा मोठा दिवा घ्यावा. गव्हाच्या पिठापासून बनलेल्या दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी ज्या मृत्यूचं कारण बनतात अशा लहरी शांत करण्याची क्षमता कणकेच्या दिव्यामध्ये असते. म्हणून कणकेचा दिवा घ्यावा. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन 2 लांब वाती तयार कराव्यात. या लांब वाती दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेनं अशा प्रकारे ठेवाव्या की वातीची 4ही टोकं दिव्याच्या बाहेर असतील. आता त्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल भरून त्यात धानाच्या लाया, 1 कवडी, 1 रुपया, अक्षता, फुलं आणि साखर अर्पण करावी. प्रदोष काळात अशा प्रकारे
तयार केलेल्या दिव्याची पूजा करावी। त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पीठाची आरास करून किंवा पीठाचं स्वास्तिक करून त्या पीठाच्या स्वास्तिकाला किंवा आरासाला हळदी कुंकू अर्पण करून त्यावर हा दिवा प्रज्वलित करावा। मात्र हा दिवा प्रज्वलित करताना यमदेवांचं ध्यान करणं गरजेचं आहे। यावेळी तुम्ही ओम यमदेवाय नमः म्हणत दक्षिण दिशेला नमस्कार सुद्धा करू शकता। शिवाय पुढील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा। श्लोक पुढील प्रमाणे मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम। श्लोक परत एकदा सांगते, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम। मात्र यम दीपदान करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। यम दिवा हा दक्षिण दिशेला लावला जातो, कारण ही यमाची दिशा मानली गेली। या दिशेकडून घातक लहरी प्रवाहित होत असतात, त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम टळावा याकरिता यम दिवा दक्षिण दिशेला लावला जातो। हा दिवा सर्वात आधी घरातील देवांसमोर लावून त्यानंतर हा दिवा घराबाहेर अंगणात किंवा तुळशीबाहेर दक्षिण दिशेला नेऊन ठेवावा किंवा दक्षिण दिशेलाच हा सर्व विधी करून तिथेच हा दिवा रात्रभर तेवत ठेवावा। कुठेही हा दिवा लावला तरी दिव्याची वात ही दक्षिणाभिमुख असेल याची दक्षता घ्यावी। मात्र संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतरच हा दिवा अर्पण करावा। शक्य असल्यास जुन्या दिव्याचा वापर करणं टाळावं आणि त्यानंतर सर्वच दिवे प्रज्वलित करून घरात ठेवावे। या दिवशी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करून धनकुबेराचे पूजन करण्याची प्रथा आहे। नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य आणि पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्रपुष्पांजली अर्पित करावी आणि हे 13 दिवे घराच्या आत आणि घराच्या बाहेर शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे ठेवावे। यामुळे दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते। याचबरोबर धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंग अर्पण केल्यास आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यासही मदत होते असं सांगितलं जातं। तर धनत्रयोदशीच्या दिवशी लावल्या जाणाऱ्या यमदीपकाबद्दल संपूर्ण विधी, मंत्र, दिशा याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमधून केलाय। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।